दरम्यान ठाण्यामध्ये महायुतीमध्ये ठणठणाट सुरू झाला आहे। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा असताना दुसरीकडे महायुतीमध्ये ठाण्यामध्ये ठणठणाट पाहायला मिळतोय। वनमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं थेट वक्तव्य केलं आणि त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा ठणगी पडली आहे। हे नालायकाची करते आम्हाला नको सांगणार आहे मी आणि आमच्या आडवे येतील ना त्यांना आडवे करून आम्ही पुढे वनमंत्री गणेश नाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला। महापालिका निवडणूक जवळ आलेली असतानाच गणेश नाईकांनी ठाण्यातील सत्तेबाबत भाष्य केलं। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गणेश नाईकांनी आक्रमक भाषेत तिखट भाषण केलं। रस्त्यात अडवा आल्यास आडवे करू असा इशारा गणेश नाईकांनी मेळाव्यात दिला। नवी मुंबई महापालिकेत पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही सत्ता मिळवून देऊ शकतो, पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। त्यासाठी तुम्ही तयार आहात का असा प्रश्न गणेश नाईकांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विचारला। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना डिवचत गणेश नाईकांनी ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। त्यामुळे शिवसेनेच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। आता मोठे लोक काय बोलतात मला माहिती नाही। आम्ही कार्यकर्ते खाली ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते काम करू तिथे आणि महायुतीची सत्ता आणू आणि महायुतीचा महापौर बसेल। खासदार श्रीकांत शिंदे यांनी मात्र गणेश नाईकांवरती संयमित प्रतिक्रिया देत अधिक बोलणं टाळलंय। तर महायुतीत वादंग निर्माण होण्याची चिन्ह दिसत असल्याने उत्साहित झालेल्या संजय राऊतांनी तर ठाणे नवी मुंबईला नेपाळमधील क्रांतीसोबत जोडून टाकलं। रोज तुमच्या पक्षामध्ये फक्त तुमच्या आघाडीमध्ये आता कॅबिनेटला गँगवॉर व्हायचंच बाकी आहे। ठाण्यात तर होणारच आहे, नवी मुंबईत तर होणारच आहे। रिव्होल्युशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबईत, क्रांती। ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत। आम्हाला माहिती आहे काय होणार आहे। रिव्होल्युशन नेपाळ स्टाईल। संजय राऊतांनी गणेश नाईकांच्या हाती क्रांतीची मशालच देऊन टाकली। त्याचं कारणही तसंच आहे। ठाणे जिल्ह्यातील राजकारणात गणेश नाईकांचं वर्चस्व होतं, मात्र मागील एका दशकात एकनाथ शिंदे ठाण्यात मोठे नेते म्हणून प्रस्थापित झाले। त्यामुळे गणेश नाईक शिंदे यांच्यातील संघर्ष तीव्र झालाय। नवी मुंबईवर एक हाती वर्चस्व असलेले गणेश नाईक आणि ठाण्यामध्ये ताकद असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आधीपासूनच राजकीय संघर्ष सुरू होता। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना गणेश नाईक आघाडी सरकारमध्ये ठाण्याचे पालकमंत्री होते, तर आता एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री आहेत। एकसंध शिवसेनेत असताना एकनाथ शिंदेंचा नाईकांसोबत राजकीय संघर्ष होता। नंतरच्या काळात राजकीय समीकरण बदलल्याने दोन्ही नेते महायुतीच्या छत्राखाली आले आहेत। अर्थात असं असलं तरी शिंदे आणि नाईकांमधील राजकीय सख्य काही निर्माण झालेलं नाही। त्याचाच प्रत्यय पुन्हा आलाय। परिणामी ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेची निवडणूक चुरशीची होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर